कोल्हापुरात मध्यरात्री झालेल्या एका भीषण अपघातात 55 वर्षीय धीरज शिवाजीराव पाटील यांचा मृत्यू झाला। ही घटना फ्लायओव्हर ब्रिजजवळील BSNL टॉवर ते टाकळा जाणाऱ्या रस्त्यावर घडली। मिळालेल्या माहितीनुसार मृतक धीरज पाटील हे दिवंगत आमदार PN पाटील यांचे भाचे होते। त्यांची कार मध्यरात्री भरधाव वेगात असताना अचानक अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक वाहनांना धडकली। प्राथमिक तपासानुसार धीरज पाटील यांना गाडी चालविताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्यांचे वाहन बेकाबू होऊन हा अपघात घडला अशी शक्यता वर्तवली जाते। मात्र अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे। या संपूर्ण घटनेचे CCTV फुटेज समोर आले आहे, ज्यात अपघाताच्या काही सेकंद आधी रस्त्यावर असलेल्या भटक्या कुत्र्यांनी अचानक जोरजोरात भुंकायला सुरुवात केली होती। या घटनेवरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे। ही घटना कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून सध्या अधिक तपास सुरू आहे। या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे।